ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीनं काढण्यात आलेली मंडल यात्रा 9 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात दाखल होणार आहे। दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेला सुरुवात होऊन दुपारी 3 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात समारोप होणार आहे। यावेळी प्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांचं जाहीर व्याख्यान तसंच आमदार विजय वडेट्टीवार आणि उमेश कोराम यांचं मार्गदर्शन होणार आहे। दरम्यान 3 ऑगस्टच्या राजपत्रात जातीनिहाय जनगणनेचा उल्लेख नसल्याचा आरोप ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल डहाके यांनी केला आहे। जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देऊन जातीनिहाय जनगणना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। कार्यक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी 3 ऑगस्ट 2026 रोजी भंडारा येथून मंडल यात्रा निघालेली आहे। ही विदर्भातील 11 जिल्ह्यात प्रवास करत आहे आणि 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहरामध्ये या मंडल यात्रेचं आगमन होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दुपारी 1 वाजता ही मंडल यात्रा येणार आहे आणि समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर सामाजिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी या यात्रेचं जल्लोषात स्वागत करणार आहेत आणि ही यात्रा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि दीक्षाभूमी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि याचा समारोप प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध कवी, दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर ओबीसी नेते विजय वडेट्टीवार साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मंडल यात्रेच्या माध्यमातून सरकारला आम्ही आव्हान देत आहोत की जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे ओबीसींचा कॉलम त्या ठिकाणी असला पाहिजे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी ही मंडल यात्रा आहे। आणि सरकार जर या दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीचा कॉलम जर देत नसेल, ओबीसीची जनगणना जर जातनिहाय करत नसेल, तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे, रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला आम्ही इशारा देणार आहे की तुम्ही आम्हाला जर मोजत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही या सरकारला मोजणार नाही, हे सांगण्यासाठी ही मंडल यात्रा आहे।